मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा सर्व ठीकच असताना मी पण मस्त मजेत आहे साईबाबाच्या कृपाने. तुम्ही पण मस्त मजेतच असताना. चला तर मग बोलूया आज प्राध्यापक हाके साहेब यांच्या विषयी थोडंसं. सॉरी वडापाव साहेब यांच्याविषयी. कारण ह्यांना करमतच नाही मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलल्याशिवाय. ह्यांची पत्रकार परिषद खालीच जात नाही त्यांच्यावर बोलल्याशिवाय. मग हे बोलते दुसऱ्याला तर आपली काय हरकत आहे. पण ते काय म्हणतात ना, नाव ठेवतील लोकाला सिंबूड आपल्या नाकाला. हे अगोदर बोलतात ते काही काही छपरी लोकांना कळतच नाही. तिकडून बोलल्याशिवाय इकडं प्रतिउत्तर भेटत नाही लवकर. तुमच्या क्रियाची प्रतिक्रिया. लोक म्हणतात आम्हाला का म्हणून असं बोलली. अरे हे बकत येत ना आधी, ते दिसत नाही का आधी बकलेले, बडा वकलेले. ते वकले म्हणजे दुसऱ्याला ते बघूनच मळमळ होतंय, वकायला येते. म्हणून असं बकावं लागतंय आम्हाला. बरोबर का नाही? हाके साहेब, तुम्ही करा पाकिस्तानचा दौरा. पाकिस्तानचा दौरा तुम्हीच करा. तुमच्यासाठी ते तुम्ही केला म्हणून दुसरं बराबरी सुद्धा करणार नाही. तुम्ही तरी हमेशा बराबरीच करत राहतात. काय बाई, बरंच वाटत नाही बाई हाके साहेबाला. काय केलं मनोज जरांगे पाटलांनी की काय म्हणे, 7 जन्माची काय बिचारी काय हे होती का काय, सोबत बी होती एखादी काय माहिती. काही मूर्ख लोकांना काय वाटतंय माहिती का, आम्ही वाईट बोललो म्हणजे सोशल मीडियावरले लोक व्हिडिओ बनवायचे बंद करीत असतात. तुमचं मोबाईल नेट तुमचं असंच संपवताय तुम्ही एखाद्याला वाईट बोलण्यात ह्याच्यात त्याच्यात. तसं आम्ही असंच संपवत नाहीत ना. आम्ही आमच्या नेटचा फायदाच करत होतो. मिरच्या तर कधी लागतात माहिती का, मी जरांगे पाटलावर व्हिडिओ बनवल्यावर. तुम्हाला का बरं मिरच्या लागतात? हे छपरी लोकांमुळं कुणी कुणाचं काम धंदा बंद करीत असतंय का? हे काम आहे आमचं व्हिडिओ बनवायचं. आणि तुम्ही छपरी लोकांचं जरांगे पाटलाला देव मानून. खूप सारे लोक असेच बरं का, जरांगे पाटलावर व्हिडिओ बनवला की त्यांना मिरच्या लागतात. अरे तुमच्या मिरच्या लागल्याने काय होतंय? ते माणूसच वेगळं आहे, निस्वार्थी आहे, पैशाच्या मागं लागलेलं नाही आहे. आणि आता दिल्लीला गेल्यावर कुणी काय म्हणायचं, त्यांचा रुबाब फक्त महाराष्ट्रातच आहे. दिल्लीत सुद्धा आहे बरं का त्यांचा रुबाब, दिल्लीत सुद्धा आहे. आणि प्राध्यापक हाके साहेब काय म्हटले माहिती का, जरांगे लय मोठे विद्वान आहे, दिल्लीच काय आलंय त्याला पाकिस्तानमध्ये फेका. तुम्हाला तर 7 समुद्राच्या पलीकडे साहेब, तुम्हाला तर 7 समुद्राच्या पलीकडे फेका मी म्हणते. तुम्ही अशा फेकाफेकीची, कुऱ्हाडीची, काट्यांची अशीच भाषा का बरं वापरता? पण नेमकं तुम्हाला असं काही प्रॉब्लेम आहे का? अशीच